सिद्धांत बोध ग्रंथ अध्याय 39वा दैवी आसुरी संपदा त्रिगुणांचे प्रकार आणि गीताशास्त्र कथन अर्थात गीतेचा उर्वरित भाग. अध्यायाला सुरुवात करूया. जो सत्यस्वरूप अवतार महाराज कबीर त्याने मनुष्य आकार घेऊन आपणास सत्वगंभीर म्हणवून घेतले. त्याने कृतयुगात गंभीर नावाने ब्रह्मचारी होऊन जीवावर उपकार करून ज्ञानसिंधूचा उपदेश केला. त्रेतायुगात मुनींद्र, द्वापारात करुणाकर आणि कलियुगात कबीर नाव पावला. त्याने गंगातीरी अव्यक्तरूपी निराकार बाळरूप घेतले. तेव्हा नुरहा या नावाच्या पुण्यपुराण मोमिनाने त्यास पाहून घरी उचलून आणून वैशाख शुद्ध तृतीयेस मृग नक्षत्रावर कबीर असं नाव ठेवलं. तो मोठा झाल्यावर अभ्यास न करता सर्व शास्त्र त्याच्या जिव्हाग्री बसली, त्याला पाठ झाली. त्याच्या अंगी विवेक, वैराग्य, शांती, क्षमा, दया, भगवत भक्ती, समता वाढून वृत्ती आनंदभरीत झाली. त्याने कर्माच्या केरसुनीने वासनेचा त्याग केला आणि स्वतः आत्मबोधी रंगून तो ब्रह्माचा पुतळाच दिसू लागला. मुसलमानास म्हणू लागला की गायीची हिंसा करणे आणि मृत्तिका मसीद पूजणे यात लाभ कोणता? ब्राह्मणास म्हणाला की तुम्ही अज्ञानी आहात, व्यर्थ पाषाणाची पूजा तुम्ही का करतात? तुम्हाला आत्मचैतन्याची ओळख नाही म्हणून तुमची भ्रांती जात नाही, संभ्रम जात नाही. अशा भाषणावरून लोक त्या कबीराची निंदा करत असत. त्यामुळे तो ब्राह्मणांच्या आणि मुसलमानांच्या मतास मिळत नसे. अमुक करावे आणि अमुक करू नये अशा प्रकारचे शास्त्रांचे नियम उडवून टाकून लोकांना अद्भुत चमत्कार करून दाखवत असे. त्यावरून हा ईश्वरी अवतार आहे असे समजून लोक त्याला भजत असत. नंतर अनेक कविता त्याने केल्या आणि त्या करून त्यांच्या बोधाने, उपदेशाने तो पतितांचा उद्धार करू लागला. पुढे कबीराने मार्गशीर्ष पौर्णिमेस आपले स्वरूप लोपविले. तेव्हा ब्राह्मण मुसलमान यात भांडण उत्पन्न होऊन कबीराच्या देहास एक पुरू आणि एक जाळू असे म्हणू लागले. मग त्यांनी प्रेतावरील शेला उचलला. तो शरीराची फुले झालेली दिसली. असे पाहताच सर्वांना आश्चर्य वाटून त्यांनी नमन केले. कबीराच्या देहाची फुले झाली अशी कला कलियुगात कोणीच केली नाही. अशा प्रकारची चोहोकडे कीर्ती झाली. असा कबीर जगात धन्य आहे. त्याने मला स्वप्नात दर्शन दिले. तो माझा वर्णगुरू आहे. त्याला माझा नमस्कार असो. आता गीतार्थाची सिद्धी सांगतो असं शहामुनी पुढे म्हणाले. या ग्रंथाचे लेखक. 15व्या अध्यायात गीतेच्या उत्तम पुरुष लक्षणे अर्जुनाने ऐकून त्याचा संतोष झाल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला की आता दैवी आणि आसुरी संपदा सांगतो, ती ऐक. जशी रात्र आणि दिवस, ज्ञान आणि अज्ञान जनांमध्ये वास करते अथवा पोट पाठीस लागते, पण त्या दोहोत अंतर आहे. उजवा हात आणि डावा हात, परंतु त्यास कर्मे निराळी आहेत. एकाने धर्म करावा आणि एकाने गुदद्वार धुवावे. यशोदेने वाढवावा आणि देवकीचा गौरव व्हावा. कंसाचा वध करावा आणि उग्रसेनाला राज्य द्यावे. याप्रमाणे सूर असुर कश्यपाचे पुत्र असून, म्हणजे देव आणि दानव दोन्ही कश्यप मुनींचे पुत्र असून त्यांच्या रहाटीचा वागण्याचा प्रकार सांगतो, ऐक. सत्य, दया, धर्म, समता, शांती, क्षमा, निर्वासना याचा धैर्याने विचार करून शुद्ध ज्ञानी व्हावे. दान, धर्म, गुण, गांभीर्य, विचार, सुमती, परोपकार, औदार्य या गुणांनी गुरुभजनी सदा असावे. चित्त, मन, बुद्धी शुद्ध करून धार्मिक वृत्ती, विचार धरून साधूंचा, चांगल्या लोकांचा समुदाय मिळवून त्यात बसावे. ज्ञानचर्चा ऐकाव्या. इच्छा, द्वेष, कल्पना अंतःकरणास स्पर्शू देऊ नयेत. सर्वाभूती मायाळू, करुणाकर होऊन कोणाचे मन दुखावू नये. आवडीने संतांची संगत धरावी. सदोदित नेहमी ईश्वर भक्ती करावी. चित्तात अक्षय आनंदमय होऊन अहोरात्र नामस्मरण करावे. शास्त्रसंग्रह, पुण्यसंग्रह करून कोणाचाही दुराग्रह करू नये. हिंसा कर्म करता सर्वांवर सारखी ममता ठेवावी. वासनेचा मळ धुवून शुद्ध होऊन हृदय स्वच्छ करून सर्वांशी गोड बोलावे. धुंदी उडवून अहंता जिरवून कोठेही भेद न ठेवता मी आत्मा असा निश्चय ठसवावा. असे हे दैवी संपत्तीचे सगळे लक्षण आहेत. मोक्षरूपी पेटीच्या आतील रत्न सौभाग्यवती सौभाग्यशाली पुण्यवंताचे भूषण जो दैवाचा धन्य म्हणजे नशिबाने धन्य असेल त्यालाच प्राप्त होईल. ही सर्व दैवी किंवा सुर संपदा, दैवी संपदा आहे. आता जी आपदा भोगवते अशी आसुरी संपदा सांगतो, म्हणजे ज्यापासून संकट येतात अशी आसुरी संपदा
त्यांची लक्षणं गुण ऐक. ही आसुरी संपदा ज्याला प्राप्त झाली आहे त्याच्यापाशी दंभ, अवगुण, निष्ठुरता, निर्दयता, क्रूर, काम, क्रोध, मद, मत्सर, कुवासना म्हणजे वाईट विचार, इच्छा, भ्रष्टपणा, अविचार हे वास करत राहतात. तो अघोरी, तामसी, धैर्यहीन, लबाडी, पाखंडी, निंदा, हिंसकता, चहाडी, चोरी, परद्वार म्हणजे दुसऱ्याच्या घरी अवलंबून असणं, सुरापान म्हणजे मदिरापान, कपट, भ्रष्टकर्म म्हणजे वाईट काम करणं इत्यादी लक्षणांनी तो युक्त असतो. या सगळ्या लक्षणांनाच आसुरी संपदा असं म्हणतात. त्या दुष्ट माणसास नरक भोगण्यासाठीच निर्माण केले आहे. आकाशात चंद्र, नक्षत्रे, पृथ्वीमध्ये हिरे, गारा, समुद्रमंथनी अमृत आणि मदिरा यांची आई एक, पण क्रिया निरनिराळ्या आहेत. जशी एका वेळूच्या पोटी म्हणजे बांबूच्या पोटात फुलं, करंडी आणि केरसुनी निघतात, म्हणजे बांबूपासून फुलंही बनवता येतात, बांबूपासून करंडी, परडी वगैरे बनवता येतात वस्तू, आणि केरसुनी पण बनवता येते, झाडू वगैरे. तशी जनांमध्ये दैवी आणि आसुरी योनी आहे. एक मोक्षास नेते आणि एक नरक भोगते. एका वृत्तीच्या स्वभावाच्या ठायी कुवासना आणि सुवासना म्हणजे चांगले विचार आणि वाईट विचार निर्माण होतात. तसे एका बापाचे मुलगे रावण आणि विभीषण जसे आचरण करावे तसे फळ प्राप्त होते. यासाठी शास्त्राने वागावे अशी माझी आज्ञा आहे. हा दैवी आणि आसुरी रहाटी नावाचा 16वा प्रसंग कृष्णाने सांगितला. इतके ऐकून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला की हे शारंगधरा कृष्णा, तुम्ही आता शास्त्र मर्यादा सांगा. संसार चिंतेने मन चहूकडे फाकते. मग शास्त्र मर्यादा कशी घडेल याचा विचार करा. कित्येक चांगल्या वाईट विचारांची योजना करतात लोक, पण ते ढासळून पडतात, त्याप्रमाणे होत नाही अंमलबजावणी. कित्येक शरीरास निजवतात, बसवतात, जांभई देणे, अंग मोडणे, हसणे, रडणे हे आहेतच. हे काही कमी होत नाही. अशा ह्या अनिवार मनाच्या खोडी शास्त्राची गोडी कशा धरतील? त्रिगुणांच्या अनिवार ओढीने श्रद्धा वसेल असं कसं? कोणत्या गुणांचे लक्षण काय? श्रेष्ठ, कनिष्ठ, मध्यम कसे जाणावे आणि कोणत्या श्रद्धेने पावन व्हावे? असे अर्जुनाचे प्रश्न ऐकताच श्रीकृष्ण म्हणाले की हे सुबुद्धा अर्जुना, संसार करावयास सावध होतोस आणि शास्त्राने वागण्यास मतिमंद का होतोस? आचारास लागलेला गोचिड असो, तो दूध सोडून रक्त सेवन करतो, त्याप्रमाणे कुसंगतीने बंधन प्राप्त होते. तेथे मोक्ष कुठून मिळेल? कोळ्याबरोबर मासे मारणे, ब्राह्मणाच्या संगतीने हिंसेचा त्याग करणे, वेश्येबरोबर पाप भोगणे, सखीस पतिव्रता दाखवणे, सुगंधाच्या घरी सुगंध येणे, लोहाराच्या संगाने शास्त्राचा भंग होणे, शिंदीपाशी जाऊन अंग अपवित्र करून घेणे, दूध प्यायलेल्या प्याल्याने पवित्रता येणे, लबाडाच्या संगाने चेष्टा घडणे, भल्याच्या संगाने प्रतिष्ठा वाढणे, गंधकाजवळ मोठा गंध येणे, कस्तुरीजवळ सुगंध येणे, खापर दह्याच्या संगतीने डोक्यावर चढणे, विष्ठेने उकिरड्यात पडणे, संत संगाने मोक्ष जोडतो, पापाच्या संगतीने पाप भोगावे लागते. अशा प्रकारे जशी संगती तशी प्राप्ती होते असे शास्त्रात सांगितले आहे. यासाठी सत्वगुणवृत्ती धरल्याने श्रद्धा पवित्र होते. सात्विक गुणाने देवास, रजोगुणाने यक्ष राक्षसास आणि तमोगुणाने भूतास भजावे असे त्रिविध प्रकार जाणावे. शास्त्राबाहेर वागणे, क्रियाभ्रष्ट होणे, हिंसा करून पापिष्ट होणे ही सगळी मूर्खांची लक्षणे आहेत. सत्वगुणी मनुष्यास मिष्टान्न आवडते, गोड अन्न, चांगलं अन्न आवडतं. रजोगुणाच्या पुरुषास शाखांची रुची आवडते म्हणजे भाज्या वगैरे, आणि शिळे आंबलेले अन्न तामसी पुरुषास प्रियकर असतात. यज्ञक्रिया, सत्पात्री दान ही सत्वगुणी करतात, सत्वगुणी माणसं. ढोंग माजवण्याची वागणूक करतात आणि अघोर कर्म हे तमोगुणी आचरतात. याकरता सत्वगुणी सत्वशुद्धी धरल्याने आत्मशुद्धी होते. म्हणून देव, गुरु, ब्राह्मण यांचा सत्कार करून त्यांना नमस्कार करावा. सर्वांचा लीनतेने आर्जव करावा, विनंती करावी. सदोदित म्हणजे नेहमी परमेश्वराचे ध्यान करणे याला सात्विक तप असं म्हणतात. आणि दंभाचाराने लोभात गुंतणे याला राजसिक तप असं म्हणतात रजोगुणाचं. आणि तामसी लोक प्रपंच करत नाही आणि धड परमार्थही करत नाही, असा उगाच देहास जातो
कष्ट होतो, म्हणून सत्वगुण स्वीकारावा. सात्विक मनुष्य तीर्थयात्रेत आणि सत्पात्री दान करतो. राजसी व्यक्ती दंभाचारी भाटास देतो आणि तामसी भोरपी, कोल्हाटी, गारुडी, चित्रकथ्ये, मद्यपी, दारुडे, वैद्य, दासी यांना द्रव्य विनाकारण देतो. हे अर्जुना, सत्वगुण दाखवण्यासाठी रज तम सांगितले. आता सत्वगुणाची रहाटी पद्धती देवलोकी जाणावी. आता सनकादिक ज्या योगाने पैल पार पावले म्हणजे मोक्ष पावले, असा सत्वगुणाचा त्रिविध ताप सांगतो. ओम तत्सदिती. त्रिविध आकार याचा विचार यज्ञ, दान, तप, कर्म यांना उचित होतो. ओंकार म्हणजे आकारास आलेले, त्या कर्माने ब्रह्म अनुभवले आहे. साकार दुजेपणा निरसून आपणच ब्रह्म झाले आहे, असे कृष्णाने अर्जुनास सांगितले. नंतर अर्जुन म्हणाला की त्याग आणि संन्यास हे दोन्ही विचार एकच आहेत असे मला वाटते. तरी तुमचे मत कसे काय ते सांगा. संन्यासाचा त्याग करून कर्मात माझे असे काहीच म्हणू नये. यासाठी आचरणात उत्तम आणि दोहोंमध्ये श्रेष्ठ कोणते जाणावे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला की नित्य नैमित्तिक स्वकर्मे म्हणजे रोजच्या आयुष्यातली कर्तव्य कर्मे हा देहाचा मुख्य धर्म आहे. हेच रहस्य वर्म राजऋषी आचरण करतात. फळ म्हणजे परिणाम प्राप्त होण्याकरता काम केल्याने बट्टा लागतो, कलंक लागतो. निष्कामाने म्हणजे कोणतीही अपेक्षा आशा न धरता कर्म करणं. निष्कामाने मोक्षाचा वाटा मिळतो. यज्ञ, दान आणि कर्म केले तरी मी करता असे म्हणू नये. यज्ञाचा करता करणारा मी आहे किंवा दान मी केलंय किंवा कर्म माझ्यामुळे होतंय असा अहंकार नसावा. निष्कामपणे ते करावं. यज्ञ, दान, क्रिया, कर्म हे वर्म टाकू नये. एखादा जामदार द्रव्याचं संपत्तीचं जतन करतो म्हणून तो आपले आहे असं म्हणू नये त्याने. त्याचप्रमाणे स्वधर्माचे रक्षण करून वेद धनी आणि आपण असे समजावे. मुलगा बापाच्या घरी धंदा करतो, तो मी घरधनी घराचा मालक आहे असं स्वतःला म्हणत नाही. तसं स्वधर्म रक्षण करून मर्यादेने माझे म्हणत नाही तो विद्वान समजावा. आपला कठीण स्वधर्म टाकून दुसऱ्याचा सोपा धर्म स्वीकारणे किंवा दुसऱ्याचं काम करणं हे पती टाकून व्याभिचारीण होणं याप्रमाणे आहे. अरे अर्जुना, स्वधर्माचा त्याग केला, कर्तव्याचा त्याग केला तरी त्याला कर्म सुटत नाही. संन्यास घेतला तरी जे करणे आहे तेच कर्म आहे. कर्म पापापासून झाले आहे. देहातील जीवप्राण इंद्रिय धर्म यापासून कर्माचे वर्म रहस्य असून ते आत्म्यात नाही. डोळ्यांनी पाहावे, हातपाय यांनी वर्तन करावे, वागावे. ते डोळे हात नव्हेत. या रीतीने आत्म्याच्या वैभवाने मी करता नव्हे असे बोलून कर्म चालवावे. कर्म आणि आत्मा यात जमीन आसमानाचे अंतर आहे. पाहू गेले असता विश्व रहाटी सूर्याजवळ नाही. आत्म्यास कर्म नसून ते कर्म अहंकारात आहे. तो अहंकार टाकला म्हणजे कर्म क्रिया शून्यवत होतात. जसे सूर्याजवळ रात्र नाही अथवा परिसस्पर्शाने काळीमा राहत नाही, तसे ब्रह्म अनुभवे कर्म होय. ही अनुभवाची जाती प्रकार तुला सांगितला. जे शंकित आहे ते देहास कर्म आहे असे म्हणतात. जे लोक शंका करतात ते देहालाच कर्म म्हणतात. सिद्धांती जीवास म्हणतो इंद्रियांना ज्ञान विपर्यास ज्ञेय बोलावे आणि ज्ञान अन्यथा जाणावे. अज्ञानी व्यक्तीस विषय हेच ब्रह्म आहे, सुख हेच ब्रह्म आहे, ते माझे म्हणून कर्म करतात. ज्ञाता देहभ्रम राखत नाही म्हणजे ज्ञानी मनुष्य देहाचा भ्रम मानत नाही, म्हणून त्याला कर्मबाधा होत नाही. सत्वगुणी व्यक्ती मीच ब्रह्म असून त्याला भेदभ्रांती नाही. रजोगुणी विकल्पी असून भेद वाहतो म्हणजे फरक मानतो. तामसी व्यक्ती शास्त्राला न मानून निंद्यकर्म करतो. सात्विक माणूस स्वधर्माने चालून सर्वांशी नम्रतेने बोलतो. राजस व्यक्ती चांगले वाईट त्याला कळत नसून माता पित्यांची निंदा तो करतो. आणि तामसी व्यक्ती बाजरीच्या कणसासारखा ताठून आळस निद्रेने जांभई देतो. त्याला शुभ काही सुचतच नाही. तो सात्विक निष्काम कर्म करतो. राजसी लोभाचाराचा साठा करतो आणि तमोगुणी
नष्ट अवगुणी अधम होतो. जो सात्विक तो निष्काम कर्म करतो, जो राजसी तो लोभाचाराचा साठा करतो आणि जो तमोगुणी तो नष्ट अवगुणी अधम होतो. ज्याप्रमाणे आंधळ्यास दिवा असून नसून सारखाच, त्याप्रमाणे तामसी अमंगळ आहे. सात्विक परमार्थी, राजसी व्यक्ती लौकिकाचारी म्हणजे संसारात रमणारा आणि तामसी विषयांध झालेला आहे. दुःख झाले तरी त्रासत नाही. जो विषयी विन्मुख होऊन आत्मप्राप्ती करतो तो सुखी होतो. राजसी विषयाने सुखी होतो आणि तामसी व्यक्ती जे दिसतं ते पाहून आनंदित होऊन श्वानसुकर योनी भोगतो. म्हणजे डुक्कर आणि कुत्रा अशा जन्माला येतो आणि दुःख भोगतो. असा त्रिगुणांचा देह ओतला असून त्यात उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे प्रकार सांगितले झाले आहेत. त्रिगुणात सत्व, रज, तम या 3 गुणात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य म्हणजे व्यापारी आणि शूद्र म्हणजे सेवेकरी असे 4 वर्ण म्हणजे समाजाचे भाग काम करण्यानुसार झाले असून शूद्रास शास्त्र अधिकार नाही. म्हणजे सेवा करणाऱ्यांनी शास्त्रांचा अभ्यास करणं अपेक्षित नाही आहे, असं हे त्या काळच्या समाजव्यवस्थेचे नियम आहेत. सत्वगुणाचे ब्राह्मण, सत्व रज मिश्रित क्षत्रिय आणि वैश्य आणि रजत मिश्रित रज तम मिश्रित शूद्र जाणावे. म्हणजे ते सत्वगुणाने वागतात ते ब्राह्मण म्हणजे ज्ञानी आहेत आणि सत्व आणि रज या 2 गुणांचे मिळून असे स्वभाव असलेले जे असतात ते एक तर क्षत्रिय म्हणजे योद्धे असतात, राजे किंवा अधिकारी असतात, अथवा ते वैश्य म्हणजे व्यापारी असतात, जे सत्व आणि रज या दोन्ही गुणांनी युक्त असतात. आणि रजगुण आणि तमोगुण या 2 गुणांनी मिश्रित असणारे चौथे शूद्र अर्थात सेवेकरी, कर्मचारी वगैरे असतात असं जाणावं. ब्राह्मणाचे 9 गुण आहेत. त्यांचे वर्णन सांगतो. ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ असून पूज्य आहेत. शम म्हणजे मनोनिवृत्तीस आवरणं, दम म्हणजे इंद्रियांचे दमन करणे, तप म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी चित्त ठेवणं, शांती म्हणजे अहंकार सोडून देणं, सर्वांशी ऐक्य होणं, सर्व ब्रह्म पूर्ण आहे असं ज्ञान बोलणं, विश्वात विश्वंभर भरला आहे असं मानणं, विकार लेशाचे निरसन करणं इत्यादी ब्राह्मणाचे आचरण जाणावे, आचार जाणावा. सत्वगुणाचा विचार क्षत्रियाच्या ठिकाणी राहतो. शूर, धीर, दक्ष, रणात मागे न फिरणारा, दानात उदार, ईश्वराच्या ठिकाणी निष्ठा ठेवणारा इत्यादी गुण क्षत्रियाचे जाणावे आणि स्वस्त घेऊन महाग विकणे हे वैश्याचे, व्यापाऱ्याचे गुण जाणावे. शूद्रांनी या 3ही वर्णांची सेवा करावी म्हणजे त्यांना मदत करावी आणि त्यातच उदरनिर्वाह करावा. यासाठी जाती स्वभावास म्हणजेच प्रकाराच्या नुसार रचनेस, समाजरचनेस जे आले ते कार्य केलेच पाहिजे असे वेदांनी सांगितले असून माझीसुद्धा हीच आज्ञा आहे. म्हणून ज्याचा जसा अधिकार असेल तसेच त्याने वर्तन करावे. अर्जुना, तू क्षत्रिय वंशात जन्मलेला असून तुझ्या ठायी अनेक गुणांचा साठा आहे. तरी आता धनुष्यबाण घेऊन दुष्ट दुर्जनांचा तू संहार कर. हे अर्जुना, ह्याचसाठी मला अवतार घ्यावा लागला. मी जी स्वधर्म रचना तुला सांगितली त्याप्रमाणे तू वर्तन ठेव, तसा वाग. मी करता असा अभिमान तू स्वतःबद्दल देहात ठेवू नकोस. अद्वैत बोध जोपर्यंत ठसला नाही, बिंबला नाही, तोपर्यंत कर्म लागलेले आहे. गंगा समुद्रास मिळाल्यावर मग खळबळ कोठून राहील. आत्मबोध समाधी ही योग्याची सिद्धी असून तिने त्रिपुटीची संधी तुटते. म्हणजे अनुभव घेणारा आणि जो अनुभव घेतो आहे ती अनुभवण्याची गोष्ट आणि अनुभव घेण्याची क्रिया म्हणजे द्रष्टा, दर्शन आणि दृश्य यांचा संबंध संपतो. जेव्हा आत्मबोध समाधी ही योग्याची सिद्धी होते. त्यामुळे त्रिपुटीची म्हणजे या 3 गोष्टींची द्रष्टा, दर्शन आणि दृश्य यांची संधी संबंध संपतो. अंगी त्रिपुटी भिनली म्हणजे देहात ज्ञानदीप उजळून पाप पुण्य दृष्टीस न पडता सर्व दृष्टी ब्रह्मच दिसते. या बोधात भेद नसून तुझे पापपुण्य मीच पाहत आहे. प्रलय काळ होताच नद्या कोठेही दिसणार नाहीत. यासाठी ज्ञानभक्ती श्रेष्ठ असे मी 7व्या अध्यायात सांगितले आहे गीतेच्या. जसा समुद्र तरंगास किंवा गोडी गुळास सोडत नाही तसे तू मीपणा सोडून स्वरूपात मिळून राहा. म्हणजे क्रियाकर्म आणि पापपुण्य या अवघ्याचा जनार्दन होऊन माझ्या अद्वैत भक्तीचे लक्षण तुला प्राप्त होईल.
इतर शास्त्रे दोष निरसन करतात, परंतु ती परब्रह्म करू शकत नाहीत. माझी अद्भुत शक्ती गीता आहे. रात्र नाहीशी करण्यास जसा सूर्य, तशी संसाररूपी गावात गीता प्रचंड जाणावी. वज्रशस्त्रापुढे इतर शस्त्रांचे काही चालत नाही, त्याप्रमाणे माझ्या या गीतेपुढे कोणाचे काहीही शास्त्र नाही. तू माझ्या बोलण्याचा अनादर करून मी अर्जुन आहे असे म्हणून घेशील स्वतःला, तर तुझी मुक्त दशा जाऊन महापतनी पडशील. मी देह म्हणणारे असंख्य लोक बुडाले आणि मी आत्मा म्हणणारे मुक्त होऊन मोक्षपदी बसून सिद्धीस पावले. अर्जुना, माझी आशा हीच आहे की तू स्वधर्माने वर्तून समरांगणात युद्ध करावे. रोग, दारिद्र्य, चिंता यांची काळजी धरू नये. जर चिंता प्राप्त झाली तर कर्माचा चालक ईश्वर अंतःकरणात निवास करून कर्मे चालवित असतो. तू अहंता धरू नकोस. काया वाचा मनोभावाने मला शरण ये, म्हणजे तुला दोषाचा स्पर्श न होता तू तरून जाशील. हे माझे वचन सत्य आहे. इतर शास्त्र म्हणजे नद्या आणि माझी गीता म्हणजे समुद्रच आहे. वेदवृक्षाचे मूळ गीता बीज आहे. ज्याच्या मुखातून गीताशास्त्र असा उल्लेख निघेल त्याचे दोष नाहीसे होऊन तो माझा पवित्र भक्त होईल. त्याच्या द्वैताचे निरसन कथन मोक्षपदी बसवेल. हे गीतेचे सामर्थ्य दुसऱ्या कोणत्याच शास्त्रात नाही. यासाठी अर्जुना, बुद्धी आणि मन माझ्या ठिकाणी अर्पण कर. आत बाहेर मलाच पहा. मग जसे समुद्रात मीठ टाकावे त्याप्रमाणे तू मीच होशील. धर्म, इतर देवांची उपासना आणि फलवासना सोडून तू मला शरण ये, म्हणजे तू तरून जाशील, पार होशील, मोक्षपदी जाशील. तुझ्या सर्व पापांचा मी संहार करून तुला मोक्षपदी बसवीन असे निश्चयाने जाण. अरे अर्जुना, माझी ही गीता तपहीनास म्हणजे तप न करणाऱ्यास अथवा गुरुभक्ती न करणाऱ्या तपक्रिया आचरणाऱ्यास, गुरुभक्ती न करता तपक्रिया आचरणाऱ्यास किंवा गुरुभक्ती करून श्रवणात आस्था नाही अशा व्यक्तीस हे अद्वैत शास्त्र बीजमंत्र सांगू नये, ही गीता सांगू नये. ज्याला तप, गुरुभक्ती आणि ऐकण्यात श्रवणात आस्था असून गीता आवडत असेल तो माझा आवडता प्राणसखा मित्र जाणावा. जो माझ्या गीतेची निंदा करेल त्या दुराचारी चांडाळास स्पर्श करू नये. तो बहुत काळपर्यंत घोर नरकात पडेल. जो माझी गीता नेहमी वाचेल त्याचे संकट मी दूर करेन. जो मनुष्य संतांची आवड धरील तो मंत्र पढणारा होईल. मी जो तुला उपदेश केला तो तुझ्या अंतःकरणात बसला आहे. तरी मी खूण जी विचारेन तिचे उत्तर दे. तुझ्या मनात गोत्र होते ते गेले की तुझ्याजवळ आहे. अर्जुन म्हणाला की कुळातील पुरुषांच्या संबंधाचा मोह जाऊन आता दोष उरला नाही. तुझ्या कृपेमुळे स्वप्नात सुद्धा हे कृष्णा मोह वार्ता आता मला दिसत नाही. आता तू जे सांगशील त्याचा मी स्वीकार करेन. असे अर्जुनाचे वचन ऐकताच श्रीकृष्णास आनंद होऊन त्याने अर्जुनाला पोटाशी धरून म्हणजे हृदयाशी कवटाळून त्याच्या मस्तकावर हात ठेवला, आशीर्वाद दिला. गीतेचा हा प्रसंग पाहून युद्धभूमीला पाहत असताना संजय धृतराष्ट्राला म्हणाला की राजा धृतराष्ट्रा ऐक. श्रीकृष्णाने अर्जुनास आलिंगन देऊन त्याची आता पाठ थोपटली. उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे गुह्य गुपित भांडार, ब्रह्मज्ञानाचा निर्धार मी व्यासप्रसादाने आत्ताच ऐकला. त्यामुळे आमचे कल्याण झाले. मग धृतराष्ट्र म्हणाला की संजया, तू का रडतोस? तुझ्या परमार्थास कोण विचारतो? जय कोणाचा होईल ते सांग. माझ्या मते दुर्योधन समर्थ आहे. धृतराष्ट्राला हे ऐकून संजय म्हणाला की राजा धृतराष्ट्रा, जेथे कृष्ण अर्जुन आहे तेथे जय लक्ष्मी आहे असे माझ्या मते निश्चयाने वाटते. अशी भारताची रहाटी पद्धती आणि निश्चयाची गोष्ट शेवटी सांगितली. याबद्दल गीतेच्या 18व्या अध्यायात संजयाचा एक श्लोक आहे. हे अगाध गीताशास्त्र स्वतः श्रीकृष्णाने सांगितले. ते ऐकल्याने पापांच्या राशी नाहीशा होतात. त्याची फलश्रुती व्यासांनी पुष्कळ प्रकारांनी सांगितली आहे. ती जगप्रसिद्ध आहे. ती मी शहामुनीने किती सांगावे. एका दिव्यावर पुष्कळ दिवे लावतात पण दीपज्योती कमी होत नाही. त्याप्रमाणे या भगवद्गीतेच्या अर्थात अगाध अर्थ भरलेला आहे. मुंग्या साखरेचा पर्वत घरी नेतील असं होईल का? तसंच गीतेचा अर्थ किती कवी बोलतील याची सीमाच नाही. धोत्र्याचे फूल शंकराला वाहून त्याला संतोषित करावे तसा मी बालभावनेने बालभाषणाने
म्हणजे माझ्या बाळबोध बडबडीने संतांपुढे हे गीतेबद्दलचं ज्ञान बोललो आहे, असं शहामुनी नम्रपणे या सिद्धांतबोध ग्रंथाच्या याच्या 39व्या अध्यायाच्या अखेरीस सांगत आहेत. इति शुभम. शहामुनीकृत मराठी ग्रंथ श्री सिद्धांतबोध याचा 39वा अध्याय इथे संपूर्ण झाला, समाप्त झाला. 50 अध्यायांच्या या सिद्धांतबोध ग्रंथात आपण पुढील भागात पाहूया 40वा अध्याय. पुढील भागात आपण जाणून घेऊ ध्रुव आख्यान, लोपामुद्रा आणि सीता संवाद आणि 4 पुरुषार्थ याबद्दलच्या कथाप्रसंगांना. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे यासारखे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहोत. कमेंट सेक्शनमध्ये तुमचे अभिप्राय द्यायला नक्की प्रयत्न करा आणि ते वाचायला आम्हाला नक्कीच संतोष होईल. यासारखेच इतरही ग्रंथ, अगदी सिद्धांतबोध या व्हिडिओचा हा जो ग्रंथ आहे त्याचे सर्व व्हिडिओज खाली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर इतर ग्रंथांच्या प्लेलिस्ट जसं की साई सच्चरित्र, हरिविजय, नवनाथ भक्तिसार, गरुड पुराण, रामविजय, दासबोध, भगवद्गीता, गणेश पुराण इत्यादी ग्रंथांचे अमृतानुभव अशा ग्रंथांचे व्हिडिओज आपण क्रमवार पद्धतीने अध्यायवार चॅप्टर वाईज बनवलेले आहेत. त्यांचा लाभ अवश्य घ्यावा. गुड रीडिंग चॅनलवर जाऊन आरत्यांचे मराठीत अर्थ समजण्यासाठी, स्तोत्रांचे अर्थ जाणून घेण्यासाठी गुड रीडिंग चॅनलवर त्यांच्याही प्लेलिस्ट आहेत. वेगवेगळ्या देवी देवतांच्या स्तोत्रांच्या, कवनांच्या, स्तवनांच्या त्यांचाही लाभ अर्थ समजून नक्कीच घ्यावा ही नम्र विनंती. पुन्हा भेटूया सिद्धांतबोध या ग्रंथाच्या पुढील 40व्या भागात. धन्यवाद. हरि ओम. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.